आपलं वय जसं वाढेल तसं उतार वयामध्ये बऱ्याच वेळेला कंबर दुखते आणि उभं राहिल्यानंतर आणि चालल्यानंतर पाय दुखतात किंवा पाय इतके दुखतात की आपण पुढे चालू शकत नाही अशी तक्रार आपल्याला दिसते. ही जी तक्रार आहे ही तुमच्या बाबतीमध्ये लक्षात आल्यानंतर त्याला काय करायचं असा आपण विचार करत आहोत. आपल्याला होणारा त्रास हा आपल्या मणक्यांमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जो बदल आहे हा बदल आपल्या मणक्यांमधून पायाकडे जाणाऱ्या शिरांचा रस्ता हा अरुंद झाल्यामुळे, त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण झाल्यामुळे, शिरांचं काम हे संथ झाल्यामुळे हा त्रास होतो. बराच वेळ उभं राहिल्यावर अथवा चालल्यानंतर पाय भरून येतात आणि केव्हा एकदा आपण खाली बसतो आहे असं वाटायला लागतं. केवळ आधार घेऊन उभं राहता येत नाही तर खाली बसायला लागतं. ही जी तक्रार आहे ह्याला आमच्या तांत्रिक भाषेमध्ये लंबर कॅनाल स्टिनोसिस असं म्हणलं जातं. या तक्रारीमध्ये 2 भाग आहेत किंवा 3 भाग आहेत. एक, ही तक्रार आपल्या मणक्यांमध्ये असलेल्या अस्थिरपणामुळे होऊ शकते. दुसरं, आपल्या मणक्यांमध्ये स्थिरता असूनसुद्धा होऊ शकते. आणि तिसरं, याच्यामध्ये गंभीर भाग आहे, तो म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या लघवीचं काम हे बिघडू शकतं. जुन्या काळी हे काम बिघडलं आहे का नाही हे समजण्याची यंत्रणा किंवा तपासण्या नव्हत्या, त्यामुळे त्याबाबत पूर्णपणे अज्ञान असल्यामुळे आणि बऱ्याच वेळेला त्याच्या उपचारांनंतर लघवीची तक्रार निर्माण झाल्यामुळे ते उपचारच कसे चुकीचे आहेत किंवा ते उपचारच कसे लघवीची तक्रार निर्माण व्हायला कारणीभूत आहेत, अशा स्वरूपाचा विचार हा समाजामध्ये बळावला होता. आजकालच्या दिवसामध्ये सोनोग्राफी ही तपासणी उपलब्ध असल्यामुळे आपल्याला आपल्या कंबर दुखणे, पाय दुखणे, चालल्यावर पाय भरून येणे या तक्रारीमध्ये आपल्याला लघवीची तक्रार होती आहे का हे पाहू शकतो आपण सोनोग्राफीमुळे. त्यामध्ये लघवी करण्यापूर्वी आणि करून आल्यानंतर पोटामध्ये जमा झालेली सगळी लघवी बाहेर पडते आहे का हे प्रामुख्याने पाहिलं जातं व त्यावरून आपल्या तक्रारीची तीव्रता किती आहे हे आपण समजू शकतो, गांभीर्य किती आहे हे आपण समजू शकतो. सामान्यपणे ही तक्रार उतार वयात होते. त्यामध्ये पेशंटला त्याबरोबरीने डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरची पण तक्रार असते आणि उपजतच ऑपरेशन संबंधाने भीती, ऐकलेल्या गैरसमजुती, ऐकलेली चुकीची माहिती यामुळे सामान्यपणे पेशंटचा ऑपरेशन करण्याकडे कल नसतो. परंतु पेशंटने हे लक्षात घेतलं पाहिजे की काही अवस्थांमध्ये, काही परिस्थितीमध्ये ऑपरेशन करणे हे अत्यंत योग्य उपचार पद्धतीचं निदर्शक आहे. आपल्याला ऑपरेशन नको असेल तर नाही केलेले चालेल, पण त्याचे होणारे दुष्परिणाम पण आपण स्वीकारले पाहिजेत. ह्या बाबतीमध्ये नेहमीच एक गडबड दिसते की पेशंटना ऑपरेशन तर नको आणि त्याचे दुष्परिणाम पण नकोत असं त्यांच्या बोलण्यामध्ये येतं. ह्या 2 गोष्टी एकत्रित येऊ शकत नाहीत. सामान्यपणे नवीन तंत्रज्ञान जे आहे हे ऑपरेशन लोकल ॲनेस्थेशियामध्ये केलं जातं, दुर्बिणीने केलं जातं आणि पेशंटला सामान्यपणे 2 रात्री 1 दिवस राहून पुरतं. तेव्हा जर आपल्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा विचार करा असं सांगितलं असेल तर आवर्जून त्याचा विचार करा. त्यामुळे आपली क्वालिटी ऑफ लाईफ, आपली जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते. आपल्याला मिळणारा फायदा हा त्यामध्ये दिसू शकतो. ओके, थँक्यू.